कराड उत्तरमधून विद्यमान आमदार बाळासाहेब पाटलांनी सलग 6व्यांदा उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे। त्यांच्या विरोधात महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असून कुणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले। महायुतीचे उमेदवार मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। तिसऱ्या टर्मसाठी 177 वांद्रे पश्चिम विधानसभेतून ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। श्रीवर्धन मतदारसंघातून सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे आपला नामनिर्देश अर्ज दाखल करणार आहेत। महायुती नेत्यांसोबत त्या अर्ज भरणार आहेत। भाजप आमदार राम शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। राम शिंदे कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ठाकरे गटाला नवी मुंबईमध्ये मोठा धक्का बसलाय। द्वारकानाथ भोईर यांनी नवी मुंबई जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिलाय। ऐरोली मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानं राजीनामा दिल्याची माहिती आहे। निलेश सांबरे यांची सखी बहीण मोनिका पालवे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कल्याण पश्चिममधून त्या अर्ज दाखल करणार आहेत। शिवसेना उमेदवार शहाजी बापू पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। शहाजी बापू सांगोल्यातून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय भरणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत। नांदेड जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातून काँग्रेसनं विनल खदगावकर यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय सार्थ ठरल्याचा विश्वास विनल खदगावकर यांनी व्यक्त केला। भाजपचे राजन नाईक वसई विरार महानगरपालिका इथे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये ते अर्ज दाखल करणार आहेत। आदित्य ठाकरे आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत। पाचोरा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार वैशाली सूर्यवंशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते जाणार आहेत। कणकवली देवगड विधानसभेत भाजपच्या नितेश राणेंच्या विरोधात संदेश पारकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। यावेळी पारकर समर्थकांनी कणकवलीमध्ये फटाके फोडून जल्लोष केला। नाशिकच्या निफाड मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा कायम आहे। महायुतीतील ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आहे। मात्र या जागेवर भाजपचे यतीन कदम इच्छुक आहेत। यतीन कदम यांनी अजित पवार यांची या संदर्भात भेट घेतली। आता एक मोठी बातमी। विधानसभा निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या दक्षिण पश्चिम मधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी भाजपकडून शक्ती प्रदर्शन केलं जाईल। भाजपकडून संविधान चौकातून रॅली काढण्यात येणार आहे। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील। दरम्यान पूर्व नागपूरमधून भाजपचे कृष्णा खोपडे आणि दक्षिण नागपूरमधून मोहन मते उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत। शिवसेना ठाकरे गटाकडून परांडा विधानसभा मतदारसंघातून रणजित पाटील यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। परांडा विधानसभा मतदारसंघातून रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। पुण्यातून कसबा विधानसभा मतदारसंघातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। उमेदवारी जाहीर होताच धंगेकरांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटप करत जल्लोष केला। छगन भुजबळांनी उमेदवारी अर्ज भरला असून त्यांच्या संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रातून समोर आलेली आहे। मंत्री छगन भुजबळ हे 12.50 कोटींचे धनी आहेत। आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रतिज्ञापत्र सादर केलं। त्यामध्ये त्यांची एकूण संपत्ती समोर आली आहे। त्यानुसार त्यांची एकूण संपत्ती 21,48,00,000 रुपये इतकी आहे। तसंच रायगडमध्ये जमीन आणि मुंबईमध्ये 2 गाळे त्यांच्या नावावर आहेत। सुभाष देशमुख यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रातून त्यांच्यावर मागील निवडणुकीच्या तुलनेत जवळपास 8 गुन्ह्यांची वाढ झाल्याचं समोर आलंय। तर त्यांच्या कर्जामध्ये देखील वाढ झाली आहे। बुलढाणा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार आहे। काँग्रेसच्या जयश्री शेळकेंना उबाठाची उमेदवारी देण्यात आली आहे। विद्यमान आमदार धीरज देशमुख यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर धीरज देशमुखांनी आभार मानले। काँग्रेसनं भोकरमधून सर्वसामान्य कार्यकर्ता तिरुपती कोंढेकर यांना उमेदवारी दिली आहे। भोकर अशोक चव्हाण यांचं नव्हे तर काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचं कोंढेकर यांनी म्हटलंय। मनसेने एकूण 52 उमेदवारांची यादी जाहीर केली असून मुंबईतील 16 उमेदवारांचा समावेश आहे। मनसेचा मुंबई, ठाणे, नाशिक या पट्ट्यात प्रभाव असला तरी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील त्यांनी उमेदवार दिलेले आहेत। वडाळ्यात ठाकरे आणि मनसेच्या महिला उमेदवार आमनेसामने असणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी महापौर श्रद्धा जाधव यांना एबी फॉर्म देण्यात आलाय। त्यामुळे त्यांची लढत मनसेच्या स्नेहल जाधव आणि आमदार कालिदास कोळंबकर यांच्याशी होणार आहे।
राज्यात विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून त्या दिवशी राज्य सरकारनं सुट्टी जाहीर केली आहे। याबाबतचं परिपत्रक सरकारनं जारी केलंय। उल्हासनगरात महिलेला समोहित करून तिच्या गळ्यातून सोन्याचं मंगळसूत्र आणि कानातले चोरण्यात आलेले आहेत। या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। अंबरनाथ नंतर अवघ्या 2 दिवसाच्या अंतरानं उल्हासनगर शहरात एका व्यापाऱ्याची भर रस्त्यात हत्या करण्यात आली आहे। त्यामुळे परिमंडळ 4 मधील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। गोंदियात टाकेझरीच्या जंगलात सर्च ऑपरेशन दरम्यान नक्षल्यांचे काही साहित्य पोलिसांच्या हाती लागले। या कारवाईमुळे नक्षल्यांचा घातपात करण्याचा कट उघडकीस आलाय। दरम्यान श्वान पथक आणि बॉम्बरोधक पथकाच्या माध्यमातून परिसराची तपासणी करण्यात आली आहे। मनमाडला पोलिसांकडून पुणे इंदोर महामार्गावर नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी सुरू आहे। सोलापुरातल्या कामठी पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन जाधववर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 लाख रुपयांच्या लाच घेण्याला संमती दर्शवल्याप्रकरणी एसीबीनं ही कारवाई केली आहे। वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली। अपघातानंतर ट्रकनं पेट घेतला। त्यामुळे समृद्धी हायवेवरील नागपूरकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती। पश्चिम बंगालवर धडकलेल्या दाना या चक्रीवादळाचा परिणाम राज्यासह मुंबईवर होणार आहे आणि त्यामुळे यंदाच्या दिवाळीत राज्यासह मुंबईमध्ये थंडीऐवजी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। दिवाळीमध्ये गोड मिठाईपेक्षा सुक्या मेव्याला ग्राहकांची पसंती वाढू लागली। 4 दिवसांमध्ये 650 टन सुक्या मेव्याची विक्री झाल्याचं समोर आलं असून भेट देण्यासाठी 500 ते 2500 रुपये किमतीच्या ड्रायफ्रूट बॉक्सला देखील मोठी मागणी आहे। विधानसभा निवडणुकीसाठी फटाक्यांची खरेदी सध्या जोरात सुरू आहे। मुंबईतील बाजारपेठेत तेजी आल्यानं यंदा फटाक्यांच्या विक्रीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 ते 30% वाढ होण्याची शक्यता आहे। आता एक मोठी बातमी। महायुतीतील 288 जागांपैकी 278 जागांबाबत एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची जागा वाटपाबाबत बैठक झाली आणि यावेळी निवडून येण्याच्या क्षमतेनुसार जागा वाटप झाल्याचं सांगण्यात येत आहे। काही जागांबाबत प्रश्न अद्याप सुटला नाहीये। त्या ठिकाणी जिंकण्याची क्षमता विचारात घेऊनच निर्णय घेतला जाणार आहे। दरम्यान दिल्लीतली चर्चा पूर्ण झाली असून महाराष्ट्रात चर्चेची अंतिम फेरी होणार आहे। जागा वाटपाच्या अंतिम फॉर्म्युल्याची घोषणा महाराष्ट्रात लवकरच केली जाणार आहे। राज्यात 21व्या पशुगणनेला आजपासून सुरुवात होणार आहे। त्यासाठी राज्यभरात 7762 प्रगणक आणि 1453 पशुगणना पर्यवेक्षक नेमण्यात आलेले आहेत। 28 फेब्रुवारीपर्यंत ही गणना होणार आहे। मरीन ड्राईव्ह परिसरातील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 24 मीटरहून अधिक उंचीची परवानगी देणाऱ्या पालिकेच्या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यास कोर्टानं अंतरिम स्थगिती दिलेली आहे। अशी तत्व आखूच कशी शकतात असा सवाल कोर्टानं केलाय। IIT मुंबईतील विद्यार्थी संख्या आता 13,000वरून 16,000पर्यंत वाढवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत। IIT मुंबईमध्ये तब्बल 2000 कोटी खर्चून 20 नव्या इमारतींची उभारणी करण्यात येणार आहे। रायगड जिल्ह्यामध्ये 5 वर्षांपासून खाऱ्या पाण्यातील मत्स्य उत्पादनाचा आलेख घटला असून सध्या ते प्रमाण 40,000 टनावर आल्याचं स्पष्ट झालंय। 5 वर्षांपूर्वी हाच आकडा 58,847 टनाच्या घरात होता। मुंबईत नवीन अभ्यासक्रमानुसार शाळांमध्ये 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिलं जाणार आहे। सुतारकाम, इलेक्ट्रिक काम, बागकाम, मातीची भांडी बनवण्याची कला विषय असे विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे। पुण्यातील ससूनमध्ये 4 कोटींचा घोटाळा झाला होता। बँक खात्यातून तब्बल 4 कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात 13 आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला। प्रवासी विमानांना बॉम्बची धमकी मिळाल्याचं सत्र सुरूच आहे। गुरुवारी 85 विमानांना बॉम्बच्या धमक्या आल्याचं समोर आलंय। त्यामुळे विमान कंपन्यांचं 600 कोटींचं नुकसान झालंय। राज्य परिवहन विभागानं 25 ऑक्टोबर 2023 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत वाहनांच्या प्रदूषण मोहिमेतून मोठा दंड वसूल केलाय। यामधून एकूण 93,35,000चा दंड वसूल करण्यात आलाय। मध्य रेल्वेच्या नवदुर्गा तेजस्विनी पथकातील महिला टीसींनी 1 ते 20 ऑक्टोबर दरम्यान 11,971 फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे। त्यांच्याकडून 33,98,732 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। मुंबईतील घरांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ होत असली तरी गेल्या वर्षभरात मुंबईतील घरांच्या किमतींमध्ये 21% वाढ झालेली आहे। एका सर्वेक्षण कंपनीच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे।
दिवाळीमध्ये 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाज होणाऱ्या फटाक्यांची खरेदी विक्री करू नये असं आवाहन नवी मुंबई महापालिकेनं केलंय। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय। दिवाळी सुट्टीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी तिकीट भाड्यामध्ये 2.5 ते 3 पटीनं वाढ केली आहे। त्यामुळे नागरिकांना भाडेवाढीला सामोरं जावं लागणार आहे। दापोली खेड राज्यमार्गावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे। या मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढल्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्यात येते आणि त्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे। आता एक मोठी बातमी, जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। कारण ठाकरे गटानं 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये काँग्रेस आणि शरद पवार गट आणि मित्र पक्ष शेकापनं दावा केलेल्या 12 जागांवर उमेदवार जाहीर करून ठाकरे गटानं कुरघोडी केली आहे। सांगोला, रामटेक, अकोला पूर्व आणि निफाड यासह 12 मतदारसंघांबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू असताना ठाकरे गटानं उमेदवार जाहीर केले। आघाडीमध्ये तेढ निर्माण होण्यास हे मतदारसंघ कारणीभूत ठरतात। नवी मुंबईतील बेकायदा बांधकामांवर 6 वर्ष उलटून देखील कारवाई करण्यात आलेली नाहीये। या संदर्भात आदेश देऊन देखील कारवाई न केल्यानं उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय। बदलापूरमध्ये शाळेतील मुलींवरील अत्याचार प्रकरणी हायकोर्टानं सवाल उपस्थित केलेत। या घटनेची चौकशी आणि गुन्हा दाखल करण्यात कुचराई करणाऱ्या बदलापूर पोलीस ठाण्यातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली अशी विचारणा हायकोर्टानं राज्य सरकारला केली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये एसएसटी पथकानं धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे। कारवाईमध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 8,50,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झालेली आहे। राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 15 ते 24 ऑक्टोबर 2024 पर्यंत एकूण 90 कोटी 74 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। झोपडपट्टी पुनर्विकास योजना विकास नियंत्रण नियमावलीतील तरतुदींसोबत संलग्न करून विकासकांना चटई क्षेत्रफळाचा लाभ मिळवून दिल्याचा आरोप झाल्यानंतर नगरविकास विभागाकडून याबाबत स्पष्ट धोरण जाहीर होण्याची अपेक्षा होती। मात्र नगरविकास विभागानं देखील गोंधळाची स्थिती कायम ठेवल्यानं रखडलेल्या झोपू योजनांना संजीवनी मिळण्याची शक्यता कमी आहे। गेल्या काही दिवसांपासून देशात विमानांना धमकीचे मेसेज येत आहेत। यामुळे अनेक उड्डाणांवर याचा परिणाम झालाय। एकाच वेळी 85 विमानांना धमकीचा मेसेज किंवा इशारा देण्यात आल्यानं सरकारनं आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। मुरुड तालुक्यात भात पिकासह नारळ आणि सुपारी हे प्रमुख पीक घेतलं जातं। मात्र हवामान बदलाचा फटका यंदा देखील नारळ पिकाला बसला असून उत्पादनात मोठी घट झाली आहे। सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली असून दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 531 रुपयांनी घसरून 78,161 प्रति 10 ग्रॅम झालेला आहे। तर चांदीचा भाव 1,442 रुपयांनी घसरून 97,420 रुपये प्रति किलो इतका झाला। या सगळ्या वेगवान स्वरूपातल्या बातम्या पाहिल्यानंतर काही सविस्तर बातम्या देखील आपण या बातमीपत्रामध्ये किंवा पुढच्या बातमीपत्रामध्ये पाहणारच आहोत।